महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत एक जुनं घर होतं. तिथे 60 ते 70 वर्षांची कमलबाई नावाची आजी आणि तिचा लहान नातू विराट राहायचे. विराट फक्त 18 वर्षांचा होता, पण त्याच्या डोळ्यात हजारो प्रश्न दडलेले होते. कारण त्याचे आईवडील परदेशात नोकरीसाठी गेले होते आणि वर्षानुवर्षे परत आले नव्हते. त्यामुळे आजीच त्याची आई, वडील, मित्र आणि सर्व काही होती. सकाळी आजी त्याला उठवायची, डबा द्यायची, शाळेला पाठवायची. दुपारी तो परत यायचा, तेव्हा त्याच्या हातात नेहमी तिने केलेल्या गरम पोळ्यांचा सुवास पसरलेला असायचा. त्या दोघांचं आयुष्य साधं पण प्रेमाने भरलेलं होतं. मात्र त्या प्रेमाच्या मागे एक काळं रहस्य लपलेलं होतं, ज्याची जाणीव विराटला नव्हती. गावात काही दिवसांपासून विचित्र अफवा पसरल्या होत्या. रात्री कमलबाईच्या घरातून कुणीतरी गुप्तपणे बाहेर जातं. कधी गुडघ्याजवळ कुजबूज ऐकू येते, तर कधी जुन्या विहिरीजवळ अंधारात पावलांचे आवाज येतात. विराटला वाटायचं की कदाचित आजी झोपेत चालते. पण एका पावसाळी रात्री त्याने डोळे उघडले तेव्हा त्याने पाहिलं, आजी लाल चादर ओढून हाती जुनं पेटलेलं दिवटं घेऊन घराच्या मागच्या अंगणात जात होती. तो शांतपणे मागे गेला. वाऱ्याने दार किंचित उघडलं आणि त्याने पाहिलं की आजी जमिनीखालून एक जुनी लोखंडी पेटी काढत होती. त्या पेटीत जुन्या नोटा, काही पत्र आणि एक काळपट फोटो होता. त्या फोटोत त्याचे आईवडील आणि अजून एक अनोळखी माणूस होता, ज्याच्या गळ्यात ताबीज लटकत होतं. आजीने अचानक मागे वळून पाहिलं आणि विराटला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि प्रेम एकत्र उमटलं. ती म्हणाली, "विराट, हे तू पाहू नकोस बाळा." पण विराट शांत उभा राहिला आणि म्हणाला, "आजी, हे कोण आहे?" त्यावर आजी थरथरत्या आवाजात म्हणाली, "हा तुझा खरा वडील नाही. तुझ्या आईचं आयुष्य वाचवण्यासाठी तिने हा फोटो बनवून ठेवलाय. तुझ्या वडिलांचा मृत्यू खूप वर्षांपूर्वी झाला होता, पण त्यांचा खून कोणी केला हे मला माहीत आहे." विराट हादरला, कारण त्याला वाटायचं की त्याचे आईवडील विदेशात आहेत. पुढचे काही दिवस आजी फार गप्प राहू लागली. गावात पोलीस आले, कारण शेजाऱ्यांनी सांगितलं की कमलबाई रात्री काही गुप्त गोष्टी करते. पण कोणी पुरावा देऊ शकलं नव्हतं. एके दिवशी विराट शाळेतून परत आला, तेव्हा आजी घरात नव्हती. फक्त तोच लाल चादर आणि पेटी उघडी पडली होती. त्याने पेटीतील एक पत्र वाचलं. त्यावर लिहिलं होतं, "विराट, जर मी परत आले नाही, तर या पेटीतील कागद पोलिसांना दे. तुझ्या वडिलांच्या मृत्यूमागे गावातल्या रामचंद्र पाटीलाचं नाव आहे. त्याने आपल्या संपत्तीसाठी आपल्या भावाला मारलं आणि तुझा वडील म्हणजे माझा मुलगा त्याचा बळी ठरला. मी वर्षानुवर्षे त्या पापाचं ओझं लपवलं, कारण तू लहान होतास, पण आता वेळ आली आहे सत्य उघड करण्याची." विराट रडू लागला, पण त्याने धाडस केलं आणि त्या कागदांसह पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि खरंच त्या पाटीलाने खून केला असल्याचं उघड झालं. पण आजी कुठे गेली होती हे कोणीच सांगू शकलं नव्हतं. काही म्हणाले तिने नदीत उडी मारली, काही म्हणाले ती कुठेतरी डोंगरावर आश्रमात गेली. दिवस गेले, महिने गेले. विराट मोठा झाला, शहरात गेला, शिक्षण घेतलं, पण त्याच्या मनात आजीचा चेहरा कायम होता. एक दिवस त्याला गावातून पत्र आलं, "कमलबाई सापडली." तू लगेच गावात परत आला आणि पाहिलं की नदीकाठी एका झोपडीत आजी पांढरे केसांनी, कमकुवत पण शांत चेहऱ्याने बसलेली होती. ती म्हणाली, "बाळा, मी पाप लपवलं म्हणून देवाने मला शिक्षा दिली, पण तू ते सत्य उघडलंस म्हणून आज माझं मन हलकं झालं." विराटने तिला मिठी मारली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या क्षणी त्यांचं प्रेम पुन्हा जन्म घेत होतं. पण कथा इथे संपली नाही. त्या रात्री पुन्हा एकदा त्या जुन्या घरातून प्रकाश आला. विराट गेला तर पाहिलं की पेटी परत बंद झाली आहे आणि आत नवीन पत्र पडलं आहे. सत्य कधीच संपत नाही, ते फक्त रूप बदलतं. त्या पत्राखाली आजीची स्वाक्षरी नव्हती, फक्त राखेचा एक ठिपका होता. गावात पुन्हा अफवा उठल्या की कमलबाई गेल्यावरही तिचा आत्मा त्या घरात राहतो, विराटवर लक्ष ठेवतो आणि जेव्हा जेव्हा गावात अन्याय होतो तेव्हा रात्री लाल चादर दिसते. विराट आता गावात शाळा चालवतो आणि प्रत्येक सकाळी तो मुलांना सांगतो की प्रेम हे केवळ नात्यातून नाही, तर सत्य उघड करण्याच्या धाडसातून टिकतं. गावात आजही लोक म्हणतात त्या घरात आजी आणि नातवाचं प्रेम जिवंत आहे. आणि खिडकीतून जर पाहिलं तर कधीकधी लाल चादर हलताना दिसते, जणू कमलबाई अजूनही विराटच्या डोक्यावर हात ठेवते.
त्याचं आयुष्य बदललं, पण तो प्रत्येक दिवशी आजीला एक दिवा लावतो. त्या आठवणीत जगतो आणि शेवटी म्हणतो, आजी, तू गेलीस, पण तुझं प्रेम कधीच संपणार नाही, कारण तू माझ्या आत्म्यात आहेस. या कथेबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की द्या आणि अशाच सत्यकथांसाठी नक्कीच सबस्क्राईब करा, कारण पुन्हा काहीही असो, शेवटी सत्याचाच विजय होतो.